ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना दिले आहेत। पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने त्यांनी काल पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, MMRDAचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक, पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात त्यांनी पाहणी केली। वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणं लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांची चर्चा या पाहणी दौऱ्यात करण्यात आली। रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलांची कामं ही सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आलेत, असंही राव यांनी सांगितलं। त्याचबरोबर दर 15 दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे। दिलेल्या वेळापत्रकामध्ये काम होईल याची प्रत्येक यंत्रणेनं दक्षता घ्यावी, असेही आज निर्देश देण्यात आलेत। घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईलच, तसंच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही हे पाहण्यास सांगण्यात आले। खड्डेमुक्त ठेवण्यासाठी सगळे प्रयत्नशील असल्याचंही राव यांनी सांगितलं। पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटल लगतच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामाची पाहणी करण्यात आली। त्याचबरोबर कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचं काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेलं पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शन पर्यंत मेट्रो तसंच जलवाहिनीच्या कामाचीही पाहणी करण्यात आली। या भागात रस्त्याची दुरुस्ती तसंच नाल्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणं आवश्यक असून त्याबाबत तातडीनं नियोजन करण्यास सांगण्यात आलं। घोडबंदर रोड, सेवा रस्ता, उड्डाणपुलाच्या शेजारील सेवा रस्ते, गटारं यांचीही पाहणी करण्यात आली। त्याचबरोबर पातलीपाडा उड्डाणपूल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासरवडेली उड्डाणपुलाखालील रस्ता, भाईंदरपाडा उड्डाणपूल त्याखालील रस्ता, नागलाबंदर जंक्शन, गायमुख घाट परिसराचीही यावेळी त्यांनी पाहणी केली। मॉन्सूनची तयारी करण्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, ट्रॅफिक पोलीसचे DCP त्यांची पूर्ण टीम, MMRDAची टीम, मेट्रोची टीम, MSEDCL, स्टेट PWD हे सगळे डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा होता आपला, जे कॅडबरी चौकपासून गायमुख पर्यंत आपण जाऊन आलो, ज्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्द आहे। या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटलनेक्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत। कुठे कुठे रोड मर्जरचं काम चालू आहे, ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोड काँक्रिटीकरण आहे, मेट्रोचं काम आहे, 2 फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व कामे कुठलीही परिस्थितीत 15 मे पर्यंत हे काम कंप्लीट करणे याचा निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे। आणि याच्यापुढे प्रत्येक 15 दिवसात इथे टीमचा व्हिजिट होईल, त्यामध्ये MMRDAचे सगळे अधिकारी, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे। जे टाईमलाईन आणि माइलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहेत त्याचं पालन होईल, याचीसुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी असाही आदेश देण्यात आला आहे। आणि माझे पातळीवर जे घोडबंदर रोड याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे ते नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे। घोडबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत, जे आपले अनुषंगिक रस्ते आहेत, आपले आर्टिरियल रोड्स आहेत, ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही, कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद्द खड्डेमुक्त राहणार आहे, याच्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे।